नमस्कार, मीना नहार, मीनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणी, आज तुम्हाला मी केकची रेसिपी दाखवणार आहे। तो पण उपवासाचा केक आहे, खूप सुंदर आहे। तर आपण पाहूया। हे पहा मैत्रिणी, आज आपण ना उपवासाचा केक बघतोय। तर हे पहा, त्यासाठी काय केलेलं मी 1 कप खजूर घेतलेली आहे। जे आपण तुम्ही मेजरमेंटनी घेताल वाटीने त्याने घ्या। 1 कप ही खजूर घेतलेली आहे आणि अर्धा कप दुधामध्ये मी त्याला 1 तास भिजवून ठेवलेली आहे। तर आपण ती आता आपल्याला काय करायचं ते मिक्सर मधनं काढायचं। हे पहा, खजूर आणि ते 1 तास भिजलेलं आहे। तर हे पण मिक्सर मधून काढूया। पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी वाळू टाकलेली आहे। तुमच्याकडे वाळू नसेल तर तुम्ही रिंग ठेवली तरी चालेल आणि त्याच्यावरती ठेवा। आणि नेहमी केक हा डिम गॅसवरतीच करायचा असतो। हे पहा, आपण आता ही पेस्ट खजूरची मिक्सर मधून काढलेली आहे। तोपर्यंत हे पहा, इकडे मी एक असं भांडं घेतलेलं आहे। ओव्हन मध्ये वगैरे काही दाखवणार नाही आणि त्याच्यामध्ये हे ग्रीस केलेलं भांडं आहे। आपण थोडा वेळ त्याच्यामध्ये ठेवूया आणि प्रीहीट करायला आपण 10 मिनिटं ठेवूया। तोपर्यंत चला आपण इकडे पाहूया। हे पहा, एक बाउल घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, पाव कप दही घेतलेला आहे मी। पाणी आपण कुठेही वापरणार नाही। पहा, हे पहा, एकदम सॉफ्ट करून घ्यायचंय दही। आणि त्याच्यात आपण काय करणार आहे, पाव कपच म्हणजे ज्या मेजरमेंटने घेतलं त्या मेजरमेंटनेच घ्या। तेल टाकणार आहोत। खूप सुंदर होतो केक अगदी आणि हेल्दी, खूप म्हणजे खूप हेल्दी आहे। हे पहा, आता ही खजूरची पेस्ट झालेली आहे ना, ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। सगळी पेस्ट ह्याच्यामध्ये खजूरची पेस्ट आपण एकदम ह्याच्यामध्ये चांगली मिक्स करणार आहोत। हे पहा, सुंदर अशी आपली एकजीव करायची आहे त्याच्यामध्ये। आणि आता पहा, हे एकजीव झालेलं आहे। आता ह्याच्यावरती काय करणार आहे मी, आपण राजगिरा पीठ घेतलेला आहे। पहा, 1 कप राजगिरा पीठ घेतलेला आहे। 1 कप आहे। एक टीस्पून बेकिंग पावडर आहे। अर्धा टीस्पून सोडा आहे। पहा, आणि थोडीशी आपण सिनेमन पावडर म्हणजे दालचिनीची पावडर आपण टेस्टसाठी टाकणार आहोत। थोडीशी टाकायची आहे। आणि हे पहा, हे आपल्याला सगळं चाळून घ्यायचं आहे। आणि ह्याला नुसतं आता मिक्स करायचं आहे। तुम्हाला विलायची पावडर टाकायची असेल तर विलायची पावडर टाका। तुम्हाला काय स्मेलसाठी टाकायचं आहे छान, पण हे सिनेमन पावडरने एकदम सुंदर होतं। पहा, टेस्ट पण येते आणि जास्त हलवायचं नाही, कट अँड फोल्ड नुसता करायचा आहे। मिक्स करून घेतला। आता ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकायची आहे। हे पहा, साधारण 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आणि 1 टेबलस्पून आपल्याला गुळाची पावडर घ्यायची आहे। कारण की काय आहे, कुठली खजूर जास्त गोड असते, कुठली नसते, त्यामुळे आपण एक टेबलस्पून गुळ घेणार आहोत। पहा, आणि हे सगळं मिक्स करणार आहोत। हे पहा, मिक्स करणार आहोत। तोपर्यंत इकडे मी गरम भांडं काढून घेतलेलं, अगदी 2-3 मिनिटांसाठी आपण गरम करून ठेवलेलं होतं, ते काढून घेणार आहोत। आणि आता कट अँड फोल्ड सारखं मस्त मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडेसे ड्रायफ्रूट आतमध्ये टाकणार आहे। आणि काय केले पहा, हे रताळे घेतलेले आहेत। हे रताळे आहेत, त्याचा एक छोटा रताळा घेतलेला आहे मी आणि त्याचा बारीक किस केलेला आहे। आपण तो ह्याच्यामध्ये टाकणार आहे। आणखीन हेल्दी करणार आहोत आपण। हे पहा, पाण्याचा वापर कुठेही केलेला नाहीये। हे आता सगळं एकदम मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, रताळ्याचं पण पाणी सुटेल त्याला, त्यामुळे काय, आणि तुम्ही म्हणताल की अजून पातळ वगैरे पाहिजे, तसं काही नाही, अगदी आहे तसंच बॅटर आपल्याला ठेवायचं आहे। फक्त एकसारखं कालवून ठेवायचं आहे। कट अँड फोल्ड झालं। हे पहा, मस्त बॅटर आपलं झालेलं आहे। आपण बॅटर ह्या केकच्या टीनमध्ये काढून घेणार आहोत। हे पहा, खाली बटर पेपर वगैरे काही सुद्धा टाकलेला नाहीये मी, अगदी घरगुती सामानामधून केलेला आहे। पहा, आणि खूप म्हणजे खूपच छान केक होतो हा। हे पहा,
आपण त्याला एकसारखं करून घेऊया. तुम्ही छोटे छोटे मफिन्स मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी छोटे छोटे मफिन्स केले ना, छोटे छोटे कप केक म्हणतो ना आपण, ते केले तरी पण खूप सुंदर होतात. म्हणजे एक 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 द्यायला. हे पहा एकसारखं टाप करून घेणार आहोत. वरतून आपण पुन्हा ड्रायफ्रूट टाकणार आहोत. हे पहा आणि बेक करायला ठेवणार आहोत. हे पहा आपण बेक करायला ठेवणार. तर 20 ते 25 मिनिटं आपल्या झाकण ठेवते त्याच्यावरती. 20 ते 25 मिनिटं बिलकुलही खोलायचा नाही आपल्याला. नंतर 20-25 मिनिटानंतर आपल्याला खोलायचा. केक झाला का पाहायचा आहे. चला आता हे पहा आपला सुंदर असा केक तयार झालेला आहे. तर आपण त्याला काढून घेऊ. थंड झालेला आहे. पहा हे पहा एवढा सुंदर असा आपला केक तयार आहे. नाहीये, साखर वापरलेली नाहीये, काहीच वापरलेलं नाहीये. आणि तुम्ही जर मी तर स्वीट पोटॅटो वापरला आहे, तर तुम्ही गाजर किंवा भोपळा वापरलं तरी चालेल. असा हेल्दी केक होऊन जाईल तो. आपण कट करून पाहूया. हे पहा केवढा सुंदर असा हे पहा स्पॉन्जी पण कसं झालेला आहे आणि एकदम सुंदर केक झालेला आहे. पहा अजून थोडासा गरमच आहे पण एकदम सुंदर झालेला आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. आणि माझी रेसिपी जर आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.